आणि या देशाला कधीच त्यांनी त्याच्या पिछे हात झालेलं नाही, होऊ दिलं नाही. आणि आजच्या प्रकारे जरी ते म्हणजे ती आपल्या हातात नसते नेचर आहे आणि जी त्याची चौकशी होईल, परंतु आमच्यासारख्या कष्टकरी जे लाखो आहेत महाराष्ट्रातले हिंदुस्थानी प्रेमी आहेत, आमच्या DNA मध्ये त्यांचे विचार समर्पित आहेत, त्यांच्या प्रेरणा आहेत. म्हणून आज आम्ही इथे पहिली या देशातली श्रद्धांजली सभा कष्टकऱ्यांनी आज पाहिली. तसंच आज आम्ही महाराष्ट्राच्या सरकारला एक विनंती केली. आम्ही जरी विलिनीकरणाच्या लढ्यातले लोक असलो तरी सुद्धा आम्ही एक विनवणी केलेली आहे महाराष्ट्र सरकारला की त्यांनी सुद्धा राज्य सरकारच्या वतीनं 3 दिवसाचा दुखवटा या महाराष्ट्रामध्ये पाळावा आणि त्यासोबतच जे काही पॅरामीटर जे काही आदरयुक्त बाबी असतात ध्वजाच्या संदर्भातल्या आणि म्हणजे एखाद्या लवाजमाच्या संदर्भातल्या किंवा जे काय असतील त्याच्यावर त्यांनी विचार करावा आणि या वीर पुत्राला एक आदर महाराष्ट्रामध्ये द्यावा. त्यासोबतच मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला अशी विनंती करेल की बिपिन रावतांची जी कारकीर्द आहे ती पाहता एक मोठी आणि शक्तिशाली बलशाली आहे. या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये त्यांचं एक मोठं स्मारक व्हावं अशी मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सरकारला आणि भारताच्या सरकारला सुद्धा मी विनंती करतो. लक्षात घ्या, शब्द माणसाचे काम करतात. आज दुःखाचा दिवस आहे देशावर, तरी सुद्धा नवाब मलिक कशासाठी या सगळ्या गोष्टी बोलत बसले, काय त्यांचे विचाराचे ताले कसे काय कोणत्या गोष्टीसाठी. एकीकडे वीरमरण असताना अशी चर्चा त्यांनी करायला नको होती. परंतु तुम्ही विचारलाय प्रश्न म्हणून सांगतो की आम्ही काल जे आहे सूचक सांगितलं होतं, मेस्मा लावणं तीच कृती होईल की इंदिराजींनी या देशामध्ये इमर्जन्सी लावली होती, इंदिराजी विरुद्ध देश झाला होता. तसंच महाराष्ट्रातले सगळे कष्टकरी विरुद्ध मंत्रालयातले मंत्री अशी परिस्थिती होईल आणि देर दुरुस्त सरकारला उष्ण का असणं आमचं शहाणपण पटलं असावं आणि मेस्मापासून ते मागे गेले ही मोठी उपलब्धी आहे. कष्टकऱ्यांचा मोठा विजय एवढंच. एक लक्षात घ्या, सरकार हे युद्धासारखं वागू शकत नाही. विरोधी पक्षाचे पुढारी माजी मुख्यमंत्री मान्यवर देवेंद्रजींनी सांगितलं होतं की तुम्ही चर्चा करा, तुम्ही शब्दाला शब्द असं उत्तर देऊ शकत नाही. सरकारनं बोलावलं तर एक वोट पेन लिहा म्हणा, एक शब्द, काय शब्द, विलीनीकरण, खाली सही करा. काय करा? सही करा. बाकी कुछ नहीं चाहिए, बाकी कुछ नहीं चाहिए, बाकी कुछ नहीं चाहिए. चाय बिस्किट खाने वाले गए, चाय बिस्किट खाने वाले हमने. आम्ही ज्या कोणत्या युनियन आहेत त्या युनियनला सांगतो गिलास फेकून मारला म्हणे वयोवृद्ध आमच्या एका पुढाऱ्यांनी. आमचा पुढारी आम्ही म्हणत नाही कारण त्यांनी देशहिताचं खूप कमी काम केलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो युनियनवाल्यांनो, अजय गुजरला तुम्ही नेऊ शकत नाही आणि नेले तर अजय गुजर स्वतःला माफ करू शकत नाही, आम्ही तर माफ करणं सोडा. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो डंक्याची चोटवर विलिनीकरणाचा लढा आम्ही जिंकणार आहोत, जिंकणार आहोत, जिंकणार आहोत. साहेबांच्या स्मरणात आपण जय श्रीरामचं भजन करावं टाळे वाजून. जय श्रीराम. आणि या देशाला कधीच दिलं नाही, होऊ दिलं नाही. आणि आजच्या प्रकारे जरी ते आपल्या हातात नसते नेचर आहे आणि जी त्याची चौकशी होईल, परंतु आमच्यासारख्या कष्टकरी जे लाखो आहेत महाराष्ट्रातले हिंदुस्थानी प्रेमी आहेत, आमच्या DNA मध्ये त्यांचे विचार समर्पित आहेत, त्यांच्या प्रेरणा आहेत. म्हणून आज आम्ही इथे पहिली या देशातली श्रद्धांजली सभा कष्टकऱ्यांनी आज पाहिली. तसंच आज आम्ही महाराष्ट्राच्या सरकारला एक विनंती केली. आम्ही जरी विलिनीकरणाच्या लढ्यातले लोक असलो तरी सुद्धा आम्ही एक विनंती केलेली आहे महाराष्ट्र सरकारला की त्यांनी सुद्धा राज्य सरकारच्या वतीनं 3 दिवसाचा दुखवटा या महाराष्ट्रामध्ये पाळावा आणि त्यासोबतच जे काही पॅरामीटर जे काही आदरयुक्त बाबी असतात ध्वजाच्या संदर्भातल्या आणि म्हणजे एखाद्या लवाजमाच्या संदर्भातल्या किंवा जे काय असतील
त्याच्यावर त्यांनी विचार करावा आणि या वीर पुत्राला एक आदर महाराष्ट्रामध्ये द्यावा। त्यासोबतच मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला अशी विनंती करेल की बिपिन रावतांची जी कारकीर्द आहे ती पाहता एक मोठी आणि शक्तिशाली बलशाली आहे। या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये त्यांचं एक मोठं स्मारक व्हावं अशी मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सरकारला आणि भारताच्या सरकारला सुद्धा मी विनंती करतो। लक्षात घ्या, शब्द माणसाचे काम करतात। आज दुःखाचा दिवस आहे देशावर, तरी सुद्धा नवाब मलिक कशासाठी या सगळ्या गोष्टी बोलत बसले, काय त्यांचे विचाराचे ताले कसे काय कोणत्या गोष्टीसाठी। एकीकडे वीरमरण असताना अशी चर्चा त्यांनी करायला नको होती, परंतु तुम्ही विचारलाय प्रश्न म्हणून सांगतो की आम्ही काल जे आहे सूचक सांगितलं होतं, मेस्मा लावणं तीच कृती होईल जी इंदिराजींनी या देशामध्ये इमर्जन्सी लावली होती, इंदिराजी विरुद्ध देश झाला होता। तसंच महाराष्ट्रातले सगळे कष्टकरी विरुद्ध मंत्रालयातले मंत्री अशी परिस्थिती होईल आणि देर दुरुस्त सरकारला उसणं का असणं आमचं शहाणपण पटलं असावं आणि मेस्मापासून ते मागे गेले ही मोठी उपलब्धी आहे, कष्टकऱ्यांचा मोठा विजय एवढंच। एक लक्षात घ्या, सरकार हे युद्धासारखं वागू शकत नाही। विरोधी पक्षाचे पुढारी माजी मुख्यमंत्री मान्यवर देवेंद्रजींनी सांगितलं होतं की तुम्ही चर्चा करा, तुम्ही शब्दाला शब्द असं